आहे त्यासाठी 1 किलो खारीक घेतलेली आहे, अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम आणि पावशेर साखर घेतलेली आहे। आता मी ही आमच्या गिरणीमध्ये सुटवडा तुम्हाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे जोडून घेतलेलं आहे गिरणीचं। सुटवडा बनवण्यासाठी 6 नंबरची चाळण वापरावी लागते। मी अशा पद्धतीने चाळण जोडून घेतलेली आहे। झाकण असं लावून घ्यायचं, ते असं बसून घ्यायचं। लावून घ्यायचं गिरणीला, असं जाम फडकं लावायचं। त्याच्यानंतर हा डब्बा मी घासून घेतलेला आहे, सरळ पुसून घेतलेला आहे सुटवडा बनवण्यासाठी। अशा पद्धतीने हा डब्बा जाम लावून घ्यायचा। इथे एक सेन्सर नावाचं बटन असतं, ते दाबून घ्यायचं। अशा पद्धतीने खाली घ्यावं लागतं। फोडून घेतलेलं आहे। ही माझी मुलगी ईश्वरी, ती सुद्धा मला खारका फोडण्यासाठी मदत करीत होती। मी खारका फोडल्या आणि तिने याच्यामधल्या बिया काढल्या। मी साखर मिक्सरवर बारीक करणार आहे, त्याच्यामुळे बाजूला ठेवली आहे आणि काजू बदाम सुद्धा मिक्सरवर बारीक करणार आहे। सुटवडा बनवून तयार झालेला आहे। खूप छान असा सुटवडा आमच्या गिरणीवर तयार होतो। तुम्हाला हा माझा सुटवडा कसा वाटत आहे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला मला जर काही कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे असेल तर ते सुद्धा विचारत जा। अशा पद्धतीने हा सुटवडा तयार झालेला आहे। ही साखर आणि काजू बदाम आता मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये टाकणार आहे। अशा पद्धतीने हा सुटवडा, ही पिठी साखर बनवलेली आहे, पावशेर साखर घेतली आहे आणि हे काजू बदामाची पेस्ट केलेली आहे मिक्सरवर वाटून, ही आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सुटवड्यात। 50-50 ग्रॅम असे 100 ग्रॅम काजू आणि बदाम घेतले आहेत आणि पावशेर साखर। हे सर्व मिश्रण मी आता एकत्रित कालवणार आहे।
अशा पद्धतीने हा सुटवडा खाण्यासाठी आता तयार झालेला आहे. याच्यामध्ये डिंक पण टाकतात काही जण, मी सुद्धा टाकणार आहे. डिंक पण मिक्सरवर बारीक करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर सुटवड्यामध्ये टाकायचा.